समाजात डॉक्टर आणि पोलीस हे दोन्ही घटक संरक्षक म्हणून ओळखले जातात। एक जीव वाचवतो तर दुसरा कायद्याचे रक्षण करतो। पण काय होतं जेव्हा संरक्षणाचे कवचच भेदले जाते? काय होते जेव्हा जीव वाचवणाऱ्या एका कर्तृत्ववान हातांना स्वतःचे जीवन संपवावे लागते आणि त्याच हातावर आपले मरणपत्र लिहावे लागते? साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात नुकतीच घडलेली घटना केवळ एक दुःखद आत्महत्या नाही, तर ती एका सामूहिक अपयशाची, प्रशासकीय ताणतणावाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेच्या गैरवापरातून एका सुशिक्षित स्वाभिमानी महिलेवर झालेल्या भयंकर अत्याचाराची करुण गाथा आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे, पण त्याहीपेक्षा अधिक धक्कादायक आहे त्यांच्या मृतदेहावर सापडलेली सुसाईड नोट। या नोटमध्ये त्यांनी थेट 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत। हातावर लिहिलेले मरणपत्र हे स्पष्ट करते की त्या डॉक्टरला शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मिळेल याची आशा नव्हती। ही केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याची शोकांतिका नसून आपल्या व्यवस्थेतील संरक्षक नावाच्या भूमिकेवर उठलेले एक गंभीर प्रश्नचिन्ह आहे। नमस्कार मंडळी, आज आपण एका अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत आणि ते प्रकरण म्हणजे फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांचे आत्महत्या प्रकरण। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची बातमी 24 ऑक्टोबर 2025 रोजी समोर आली आणि संपूर्ण सातारा जिल्हा हादरला। डॉक्टर मुंडे या रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या डॉक्टर म्हणून परिचित होत्या। त्यांच्या आत्महत्येमुळे रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली। सुरुवातीला त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली की डॉक्टर मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय वादात अडकल्या होत्या। एका वैद्यकीय तपासणी प्रकरणावरून त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू होते। या चौकशी आणि वादामुळे त्यांना प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागला। त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रारही केली होती। हा अंतर्गत वादच आत्महत्येचे कारण असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता। या घटनेला कलाटणी मिळाली ती मृत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळल्याने। ही केवळ एक चिठ्ठी नव्हती, तर ते त्यांचे मरणपत्र होते, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या 2 व्यक्तींचा स्पष्ट उल्लेख केला होता आणि हे 2 व्यक्ती होते पोलीस दलातील अधिकारी। या सुसाईड नोटनुसार मृत डॉक्टर मुंडे यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले। त्यांनी स्पष्टपणे लिहिले की पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर 4 वेळा बलात्कार केला। इतकेच नव्हे तर दुसरे पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी डॉक्टर मुंडे यांना सतत मानसिक त्रास दिला आणि त्यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरले। एका जबाबदार पदावर असलेल्या आणि समाजात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने कायद्याचे रक्षण करण्याऐवजी एका महिला डॉक्टरवर बलात्कार करणे तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने मानसिक छळ करणे हे अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारे कृत्य आहे। पीडितेने आपल्या शेवटच्या क्षणी शरीराच्या अवयवावर हे आरोप लिहावेत याचा अर्थ त्यांना न्यायव्यवस्थेकडून मदतीची कोणतीही आशा उरली नसावी हे स्पष्ट होते। या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर मुंडे यांच्यावर झालेल्या अत्याचाराची सुरुवात एका प्रशासकीय वादातून झाली असा अंदाज आहे। एका वैद्यकीय तपासणी संदर्भातील प्रकरणामुळे पोलिसांशी त्यांचा वाद झाला आणि त्यानंतरच त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू झाली। सत्ता आणि अधिकाराच्या जोरावर एका महिला अधिकाऱ्यावर चौकशीचे आणि प्रशासकीय ताणाचे दडपण आणले गेले। या दडपणाचा गैरफायदा घेऊन पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर अत्याचार केले, तर प्रशांत बानकर यांनी त्यांना मानसिकरित्या छळले। जेव्हा एखादा प्रशासकीय अधिकारी विशेषतः पोलीस दलातील आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करतो तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात हे या घटनेतून स्पष्ट होते। डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलेला जेव्हा न्याय मिळत नाही तेव्हा सामान्य नागरिकांचे कायद्यावरील आणि व्यवस्थेवरील विश्वास उडतो। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची बातमी बाहेर येताच समाजातील अनेक स्तरातून दुःख आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आणि या घटनेला समाजातील सामूहिक अपयशाची वेळ असे संबोधले।
त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ही केवळ 2 पोलीस कर्मचाऱ्यांची चूक नाही, तर प्रशासकीय स्तरावर जिथे डॉक्टर मुंडे यांनी न्यायासाठी अर्ज केला तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे आणि अंतर्गत चौकशी प्रक्रियेत दिरंगाई करणे हे देखील या सामूहिक अपयशाचाच भाग आहेत. तसेच रुपाली चाकणकर म्हणाल्या, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. बीड आणि पुणे या भागात आरोपींचा तपास सुरू आहे. खरं तर अशी घटना घडणे अत्यंत संतापजनक आहे. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच मी स्वतः सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या सतत संपर्कात आहे. डॉक्टर मुंडे यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. त्यांच्या हातावरील सुसाईड नोट हा अत्यंत महत्त्वाचा आणि ठोस पुरावा आहे. या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर मुंडे यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार शुक्रवारी उशिरा रात्री बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे करण्यात आले. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मोठ्या संख्येने गावकरी, नातेवाईक आणि मित्र अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. एका डॉक्टरला न्याय मिळवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. बाकी तुमचे या प्रकरणाबद्दल काय विचार आहेत हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.